मुंबईतील वरळी हा आदित्य ठाकरेंचा मतदारसंघ आणि या वरळीमध्ये अप्रत्यक्षरित्या आता दोन ठाकरेंमध्ये सामना होणार आहे असं दिसतंय। तुर्तास तरी स्वबळावर विधानसभा लढण्याच्या विचारात असलेल्या मनसेने वरळीमध्ये अमित ठाकरेंच्या बैठकांचं आयोजन केल्याची माहिती एबीपी माझाला मिळाली आहे। मनसे नेते संदीप देशपांडे हे वरळीतून विधानसभेचे संभाव्य उमेदवार असू शकतात। उमेदवार जरी संदीप देशपांडे असले तरी अमित ठाकरेंच्या खांद्यावर महत्त्वाची जबाबदारी सोपवली जाणार असल्याचं बोललं जातंय। त्यामुळे ठाकरेंच्या तिसऱ्या पिढीच्या शिलेदारांमध्ये हा सामना झाला तर तो कोण जिंकणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं असेल हे वेगळं सांगायची गरज नाही। उद्धव ठाकरेंनी महायुतीला राज ठाकरेंनी बिनशर्त दिलेल्या पाठिंब्यावरनं टोला लगावलेला त्यांच्या टीकेला अमित ठाकरेंनी उत्तर दिलं। वरळीत त्यांना बिनशर्त पाठिंबा दिला तेव्हा काही वाटलं नाही का अशी टीका अमित ठाकरेंनी केली तर वरळीवरून आदित्य ठाकरेंवरही त्यांनी निशाणा साधलाय। ते विनोद त्यांना पण समजवायला 10 मिनिटं लागली, मला कळायला पण 10 मिनिटं लागली। मला फक्त वाटतं की इकडे वरळीत त्यांना जेव्हा बिनशर्त पाठिंबा दिला तेव्हा त्यांना काही वाटलं नाही, तेव्हा तो घेतला, मुलाला आमदार बनवलं। त्याच्यामुळे मला वाटतं की ह्या गोष्टी आपण विसरलो नाही पाहिजे। आणि साहेबांनी जो पक्ष काढला तो स्वतःच्या ह्याच्यावर स्वतःच्या मेहनतीवर काढला। तो पक्ष मोठा व्हायला वेळ जरी लागला असेल तरी तो स्वतःच्या मेहनतीवर आहे। हे शेवटच्या 3 महिन्यात काम करून मला वाटत नाही काय फरक पडेल, कारण एका आमदाराला 5 वर्ष मिळतात। कोविड काळापासून तुम्ही बघितलं तर कोळीवाड्याकडे, वरळी कोळीवाड्याकडे किंवा वरळीत ज्या प्रकारे ते फिरायला पाहिजे होते ते दिसले नाहीत। हे तुम्हाला लोकांशी बोलल्यावर त्यांचं पण म्हणणं तुम्हाला जाणून घेता येईल। त्याच्यामुळे अशा अपेक्षेने आम्ही त्यांना बिनशर्त पाठिंबा नव्हता दिला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।